नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला तुमच्या जिव्हाळ्याची बातमी. 29 तारखेनंतर म्हणजे येणारे 29 डिसेंबर नंतर तुम्हाला तुमचं आवडीचं चॅनल पाहायला मिळेल की नाही याची खात्री नाहीये. कारण 29 डिसेंबरपासून ट्रायची नवीन नियमावली लागू होते आणि या नियमावली संदर्भात तुम्ही आम्हीच नाही तर केबल ऑपरेटर्स देखील तितकेच संभ्रमात आहेत. बघूया त्या संभ्रमाचा सविस्तर आढावा घेणारा रिपोर्ट. 29 डिसेंबर नंतर टीव्हीवर काय पाहाल? तुम्ही आवडते चॅनल कसे सिलेक्ट कराल? ट्रायच्या नव्या नियमावली संदर्भात बहुतांश ग्राहक अनभिज्ञ. देशभरातले केबल ऑपरेटर्सही गोंधळात. 29 डिसेंबर नंतर कदाचित तुम्ही तुमच्या आवडत्या टीव्ही मालिकांना मुकू शकता. कारण 29 डिसेंबर पासून टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र या नव्या नियमावलीनुसार आपल्याला पाहिजे ते चॅनल कसे निवडायचे या संदर्भात प्रेक्षकांबरोबर केबल ऑपरेटर्सही संभ्रमात असल्याचं दिसतंय. आता माझ्या घरी जे केबल घेतलेलं आहे टीव्हीसाठी, तर त्या केबलवरती प्रत्येक चॅनलच्या पुढे वेगवेगळे रेट्स येतात. तर ते रेट्स काय आहेत ते जरा कळू शकेल का? प्रत्येक चॅनलच्या पुढे वेगवेगळे रेट्स आहेत. 130 रुपये अधिक जीएसटीची रक्कम भरल्यानंतर ग्राहकांना 100 चॅनेल पाहता येतील. या 100 चॅनेलमध्ये दूरदर्शनच्या 26 चॅनेलचा समावेश असेल. आणखी 20 रुपये भरण्याची तयारी असल्यास ग्राहकांना 130 चॅनेल व्यतिरिक्त आणखी 25 चॅनेल पाहता येतील. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनेल पाहायचे असतील तर त्या चॅनेलचं MRP शुल्क भरावं लागेल. ट्रायच्या नियमानुसार हे MRP शुल्क 1 ते 19 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. आम्हाला लोकांना भरपूर त्रास होणार आहे, म्हणून आम्ही ह्याची अगेन्स्ट आहे. तर आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला जे आहे त्याच्यामध्ये चालवायचं आहे, बस. हे आमची एक निर्णय आहे. आता तुम्हाला केबलचे किती पैसे लागतात? आता आमची 300 रुपये येत आहे. त्याप्रमाणे आता वाढलं तर आम्हाला पुढे त्रास होईल. मात्र ट्रायच्या नव्या नियमानं केबल ऑपरेटर्सना संभ्रमात टाकलंय. बेसिक पॅकमध्ये दाखवण्यात येणारे 100 चॅनल्स कोणते असतील? ग्राहकांच्या आवडीचे चॅनल्स दाखवण्यासाठी सेट टॉप बॉक्समधले तांत्रिक बदल कसे करायचे? आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी ग्राहकांनी कुणाशी, कधी आणि कसा संपर्क साधायचा? सध्या 300 रुपयात ग्राहकांना 500 ते 600 वाहिन्या वेगवेगळे चॅनल्स बघता येतात. मात्र या पॅकेज सिस्टम नंतर ग्राहकांना प्रत्येक चॅनल वाईज पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या 300 रुपयात जे चॅनल मिळतात तेच चॅनल जर कस्टमरला यापुढे घ्यायचे झाल्यास 400 ते 500 रुपये द्यावे लागतील. दरम्यान ट्रायनं केबल ऑपरेटर्सना लवकरात लवकर कॉल सेंटर आणि हेल्पलाईन सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र 29 डिसेंबरची डेडलाईन पाहता हे सोपस्कार पार पाडण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते. ट्रायच्या नव्या नियमावलीमुळे ग्राहकांचे पैसे वाचणार असले तरी नियमावलीच्या अंमलबजावणी संदर्भात असलेल्या अस्पष्टतेमुळे नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यापुढची बातमी आहे तरुणांची चिंता वाढवणारी. कारण खरं तर तरुणाई म्हणजे वेग, प्रचंड ऊर्जा. पण याच वेगावर स्वार होत आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेपावणाऱ्या तरुणांना बेसावतपणे गाठणारा मृत्यू आयुष्याला सध्या ब्रेक लावतोय. मुंबईत क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणाचा हृदयविकारानं अकाली मृत्यू ओढवलाय. क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक. रस्सीखेच स्पर्धेवेळी आयुष्याचा दोर तुटला. डान्स करताना तरुणी जागीच कोसळली. जिम मध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनांमध्ये भांडूपमधल्या वैभव केसरकरच्या मृत्यूची भर पडली आहे. भांडूपमधल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत फलंदाजी करणाऱ्या वैभवच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यानंतर तो फलंदाजी सोडून क्षेत्ररक्षणासाठी गेला. पण छातीतलं दुखणं काही थांबलं नाही. त्यामुळे जवळच्या भावसार रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच वैभवचा मृत्यू झाला. त्याला कार्डियक अटॅक आल्याचं स्पष्ट झालंय. इमर्जन्सीमध्ये तो आला. वी डिड अ ECG. ECG was suggestive of heart attack.
तर जसं आपण ट्रीटमेंट चालू करणं त्याच्या अगोदरच त्याला कार्डियक अरेस्ट आलं, तर आपण सगळं औषध उपचार दिले, कार्डियक अरेस्ट झालेला, रिससिटेशन केलं त्याला, कार्डियक मसाज आणि CPR केलेला. खेळाचं मैदान गाजवणाऱ्या वैभवच्या अकाली एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसलाय. खरं तर मुंबईत महिनाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे. तरुण वयात हृदयविकारानं होणारे मृत्यू ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. फर्स्ट ऑफ ऑल आवर लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. यू हॅव बिकम व्हेरी सिडेंटरी, म्हणजे लॅक ऑफ एक्झरसाइज. आपलं जे फूड हॅबिट्स आहे, फास्ट फूड आपण जास्त घेतो, जे नॉर्मल जे रेग्युलर हेल्दी डाएट असतो तो आपला कमी झालेला आहे. मग आपला जे फिजिकल सायकोलॉजिकल जे स्ट्रेस आहे, वर्कलोड आहे, हे सगळे कारण आहे. ज्या वळणावर खऱ्या अर्थानं आयुष्य सुरू होतं तिथंच आयुष्याचा असा दोर तुटत असेल तर तरुणांनी जगण्याची फॅन्टसी बदलणं गरजेचं आहे. कारण शेवटी जान है तो जहां है. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि त्या पुढची बातमी आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आंबेडकरांना अवताण धाडलेलं आहे आणि त्यासाठी ठेवलेली अटही तितकीच जाचक आहे. नेमकं काय शिस्त आहे आघाडीच्या गोटात, बघूयात. प्रकाश आंबेडकरांची भारिप आणि असदुद्दीन ओवेसींच्या MIMनं हात मिळवणी केल्यानं राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघतंय. आंबेडकर आणि ओवेसींच्या हात मिळवणीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मात्र निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागांसाठी प्रत्येक पक्षाची कसरत सुरू असल्यानं काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांना ओवेसीचा हात सोडण्याची अट घातली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागांचा तिढा अद्यापही संपलेला नाही आहे. त्यात दलित मतदार म्हणून प्रकाश आंबेडकरांची साथ आघाडीच्या दोन्ही मित्रपक्षांना गरजेची वाटते. पण अडचण आहे ती MIMची नको तितकी आक्रमकता दोन्ही आघाडीसाठी डोकेदुखी आहे. आजवरचा इतिहास बघता काँग्रेसकडून दगाफटका होण्याची भीती प्रकाश आंबेडकरांना आहे. त्यामुळेच MIMची सोबत न सोडण्याचा निर्धार आंबेडकरांनी केलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झालेली आहे. याचं कारण आहे काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला 2 जागा द्यायला तयार आहे, पण त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी MIMची साथ सोडावी अशा स्वरूपाची काँग्रेसची भूमिका आहे. पण याला मात्र प्रकाश आंबेडकरांनी विरोध दर्शवत MIMची साथ सोडणार नाही असं ठासून सांगितलंय. त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांना 7 ते 8 जागा लोकसभेच्या निवडणुकीच्या हव्या आहेत. राज्यात MIMचे 2 तर भारिप बमसचा 1 आमदार आहे. वंचित बहुजन आघाडीद्वारे दलित आणि मुस्लिम मतदार गणिताची जुळवणी करतायत. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंबेडकरांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. या आघाडीचा काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. याचा फायदा भाजप शिवसेनेला होण्याची सुद्धा शक्यता आहे. तिकडे देश पातळीवर बुवा आणि बबुआनं काँग्रेसला दूर ठेवण्याची घोषणा केली आहे, तर राज्यात आंबेडकरांनी आघाडीचं गणित अडवून ठेवलंय. त्यामुळे महाआघाडीचं गणित जुळणार की निवडणुकी आधीच आघाडीत बिघाडी पाहायला मिळणार याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. 2014च्या निवडणुकीनंतर मोदी जॅकेटच्या फॅशनची लाट आलेली होती आणि आता 3 राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपची पिछेहाट झालेली आहे आणि नव्या जॅकेटचं तरुणांमध्ये आकर्षण वाढलंय. बघूयात हे कोणतं जॅकेट आहे. तीन राज्यात विजय पताका रोवल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल यांचं जसं राजकीय वजन वाढलंय तसंच त्यांच्या पेहरावानं तरुणाईला भुरळ घातली आहे. विशेषतः युवक काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या लेदर जॅकेटची क्रेज वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी बहुतेक वेळा याच पेहरावात दिसले. त्यामुळे झब्बा कुर्त्यावर लेदर जॅकेट हा नवा ट्रेंड हळूहळू तरुणाईत रुळू लागलाय. विशेषतः काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमध्ये राहुल गांधींच्या या स्टाईल स्टेटमेंटचा प्रभाव पाहायला मिळतोय. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया हे लोकसभेत राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून
काँग्रेस पक्षाची बाजू मांडताना तुम्ही पाहिलं असेल राहुल गांधींप्रमाणे ज्योतिरादित्यही झब्बा कुर्त्यावर लेदर जॅकेट घालणं पसंत करतायत। खरं तर प्रत्येक राजकारण्यांच्या पेहराव्याची एक खास स्टाईल असते। 2014च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खादीचं जॅकेट वापरलं, त्यानंतर केवळ भाजपचे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य भारतीयांनाही या मोदी जॅकेटनं भुरळ घातली। विशेष म्हणजे फॅशन विश्वात मोदी जॅकेट म्हणून त्याला ओळख मिळाली। पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या खादी जॅकेट प्रमाणे आता राहुल गांधींच्या लेदर जॅकेटची क्रेज सध्या तरी निर्माण झाली आहे। खादी जॅकेट हे केवळ पारंपरिक झब्बा कुर्त्यावर घातलं जातं, मात्र लेदर जॅकेट हे शर्ट आणि टी शर्टवरही वापरता येत असल्यानं तरुणाईमध्ये या लेदर जॅकेटचा ट्रेंड वाढतोय। भाजपशी वैचारिक लढाई लढताना खादी जॅकेटला लेदर जॅकेटनं उत्तर देण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे उजनीतल्या परदेशी पाहुण्यांची। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण जवळच्या उजनी काठच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षांपेक्षा यावर्षी सर्वाधिक फ्लेमिंगोनी हजेरी लावली आहे। उजनीच्या धरण परिसरात सध्या हे अत्यंत देखणे परदेशी पाहुणे मुक्कामी आलेत। दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे फ्लेमिंगो पक्षी काही काळ घालवण्यासाठी इंदापूरच्या उजनी धरण परिसरात डेरे दाखल होतात। यंदाही उजनीच्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो दाखल झालेत। उथळ पाणी हे फ्लेमिंगोंचं आवडतं ठिकाण। यंदा कमी पावसानं उजनी जलाशयातलं पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, त्यामुळे फ्लेमिंगोंना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध झालंय। त्यामुळेच गेल्या काही दिवसात फ्लेमिंगोंची संख्या झपाट्यानं वाढली आहे। फ्लेमिंगोंनी आपला मोर्चा उजनीकडे वळवण्यामागे गुजरातमधील अधिक पाऊस हे देखील एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे। गुजरातच्या कच्छ प्रदेशात दरवर्षी मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो दाखल होतात, मात्र यावर्षी कच्छमध्ये चांगला पाऊस झाल्यानं पाण्याची पातळी वाढली आहे। पण फ्लेमिंगो उथळ पाण्याला पसंती देतात, त्यामुळे उजनीत या ऐटदार पक्ष्यांनी गर्दी केली आहे। उजनीवरती फ्लेमिंगो भरपूर प्रमाणात आलेले आहेत। ते पाहण्यासाठी तसेच पर्यटकांची सुद्धा गर्दी भरपूर संख्येने येत आहेत। फ्लेमिंगो बरोबर बारहेड गुज, रेडुसेल डक, ब्राह्मणी काईट, परत स्पॉटबिल डक, थापट्या, हथांश हे पक्षी सुद्धा या ठिकाणी पर्यटकांना पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात या ठिकाणी उजनीवरती आलेले आहेत। दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत युरोप आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो इथे येतात। उजनीच्या भिगवण, डिगसळ, पारेवाडी, कुंभारगाव आणि डाळज या परिसरातील पाणथळ्यावर फ्लेमिंगोचं वास्तव्य असून हिवाळा संपेपर्यंत हे पाहुणे इथंच मुक्कामी असणार आहेत। फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी या परिसरात पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे। मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर।